महायुतीतल्या महाराड्याच्या संदर्भातली आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। बिहारमधल्या शपथविधी सोहळ्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे। बिहार शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते। मात्र शपथविधी सोहळ्याला जाताना फडणवीस आणि अजित पवार एकत्र होते। सोहळ्यात सुद्धा हे दोघे एकत्र पाहायला मिळाले, मात्र एकनाथ शिंदे या दोघांसोबत नव्हते। अगदी मुंबईमध्ये परतताना सुद्धा तेच चित्र पाहायला मिळालं। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकाच विमानाने मुंबईमध्ये परतले, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे एकटेच मुंबईमध्ये दाखल झाले। मुंबईतही आज हुतात्मा स्मारकाला अभिवादन करताना फडणवीस आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आले, मात्र दोघांमध्ये तितकासा संवाद झालेला पाहायला मिळाला नाही। एरवी हसत खेळत संवाद साधणारे हे दोघेही शेजारी शेजारी असून सुद्धा एकमेकांसोबत जास्त बोलताना दिसले नाहीत। भाजपच्या वाढत्या फोडाफोडीच्या राजकारणावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे। दरम्यान नाराजी नाट्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देणं टाळलेलं आहे। त्यामुळे महायुतीत खरंच सारं काही आलबेल आहे का, असा सवाल उपस्थित होतो। कालच तुम्ही दिल्लीवरून परतला, तुमच्या या दिल्ली यात्रेवरून विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे। आता दिवस आता हुतात्म्यांचा आजचा दिवस आहे, आपण दुपारनंतर त्याच्यावर बोलू ना। सगळ्यांना तुम्हाला थँक्यू। तिकडे कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपनं काही शिवसेनेच्या नेत्यांना पक्षप्रवेश दिल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराजीची लाट पसरली आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंनी अमित शहा यांच्या दरबारी तक्रार सुद्धा केली। पण अमित शहांनी एकनाथ शिंदे यांना फडणवीसांशीच चर्चा करण्यास सांगितलंय। दरम्यान घटक पक्षांनी आपापले नेते पदाधिकारी सांभाळावेत अशा सूचना शहांनी केल्या। मतभेदांच्या मुद्द्यावर फडणवीसांशी चर्चा करावी असं त्यांनी सांगितले। काय सूचना केल्यात पाहतोय। भाजपकडे बोट दाखवण्यापेक्षा घटक पक्षांनी आपापले नेते आणि पदाधिकारी सांभाळावेत। मतभेदांच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करावी। नेते आणि पदाधिकारी अन्य पक्षात जाणार नाहीत याची काळजी घ्यावी। महायुतीमधील मतभेदांवर चर्चा आणि समन्वयातून मार्ग काढावा। मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकून नाराजीचे जाहीर प्रदर्शन करू नये।